म्हणजे कॉलेज सुटलं 2-4 कबरे बांड्या पोरी होते शांबड्या बांगार केस कोणीकडं इथल्या फटीत चमकी आणि त्यांच्या मागे 2-4 सांड आले वळू मिश्या काढेल स्वच्छता असा घाण वास बंगलात गुचिड्या. आता चौकशी जाती माणसाची पा ते पोरग त्या पोरीला पाहिल्यावर काय म्हणलं माहिती का अरे चंद्र तर दिवसा उगला. म्हणजे ही पोरगी कशासारखी चंद्रासारखी. ती काय म्हणलं माहिती का अरे चंद्र तर दिवसा उगला. ती पोर नंगाट होती तिच्या पायी 2-4 पोरांनी कांद्याचं औषध गेलो. ती म्हणली पण घोबडाला दिवस दिसलं कसं. हातानं चव घालवायची लक्ष नाही काही. याला म्हणायचं घर जाळून कोळशाचं दुकान. काय याला चव घालायचं नाही. सावध राहा महाराज काळ फार वाईट येणार. आता हे उगाच कीर्तन प्रवचन आहे ना आमच्यासारख्याची कीर्तनं जाऊ द्या. मी मरल ना महाराज म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष पण तुम्हाला आपली आठवण येऊन ही कीर्तनं थोडीशी सत्य पण ती काळाची गरज. इथं थोडं आकळलं पाहिजे. आता ही कार्टी 10वी-12वीची फटकावली पाहिजेत. आता 6 तारखेला 12वीचे ओळू मोकळे होत्या. ही जरा कामाला लावा ना यांना कांदे उपसायला लावा ना जरा बारी द्यायला लावा ना. ही कवर बोंबलं दिंडायचं 60-70 हजाराची गाडी याला पेपरला जायला. महाराज परदिवसपासून पेपर सुरू झाले 12वीचे. आज फिजिक्सचा पेपर आहे. आता बोलू नये सरकार कटाळलं कॉफी करू म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न करून शिक्षकाची बी कॅपॅसिटी संपली. बाप कॉफ्या पुरवायला लागलेत पोरांना. कोणाला सुधारायचं मला सांगा. आता जो पोरगा बापाला कॉफी पुरवायला जातो तो बाप असू शकतो का त्या पोराचा. कसं शक्य आहे. जो सक्का बाप आहे तो जवळ घेऊन पोऱ्या खान फाटीन. नालाय का वर्षभर मी तुझी फी भरली तुला 35 मार्क पाडत नाही आपल्या घरात यायचं नाही नापास झालो. कॉफी करतो नालाय का तू. मी आयुष्यभर काबाड कष्ट केले बिचारा माझे. कांदे विकायला गेलो तर मी उपाशी उन्हात मार्केटमध्ये बसलो. नालाय का तुझी फी भरून तुला मोठं केलं तुला 35 मार्क पाडत नाही टोणग्या. नापास झाल्यावर आपल्या घरात यायचं नाही. आजच यायचं नाही. फटकून टाकला पाहिजे पोऱ्या. 35 मार्क पाडव ना टोणक्या तुला. रिकाम्या जागा 5 मार्काला आहे. जोड्या 5 मार्काला आहे. एका वाक्यात उत्तर मग तू करीत काय होता वर्षभर. थोबाड भाई ही सख्या बापाची लक्षणं आहेत. फटकून टाकलं पाहिजे पोरग. पोऱ्या म्हणलं मी घरातून निघून जाईन कपडे पिशवीत घालायचे त्याचे. मी करील प्रयत्न परत. झटकून टाकला पाहिजे पोऱ्या. आणि त्याला खतपाणी आहे ना इकून. हातीलय हितलय खताची मोठी गोन. ही म्हणती परीक्षेचा काळ आहे त्याला बोल नका तो काही करील. काय करेल तो. ए पप्याची आई त्यानं काय करायचं ठुलय. काय करेल तो. उलटा आईनं म्हणलं पाहिजे अभ्यास कर. आई म्हणती टेन्शन नका देऊ त्याला. मी हेच झालं. आठवड्यातून एकदा पोरगी जवळ घेतली पाहिजे. तिचं कानफाड फोडलं पाहिजे. आठवड्यातून एकदा मुलगी हाणलीच पाहिजे. काही नाही सहज का होईना पण तिचं थोबाड फोडून टाकलं पाहिजे. तिचे हात तपासा. बांगडी नाही का ठेवून द्या 2-4 तिच्या. पुरी रविवारीच पोरगी शाळेत जाते आपली म्हणजे दप्तर भरत आहे का शाळा. बरं तिला दप्तर नको. गुड्डी काय वागती काय आपली पोरगी. तिची केस तपासा. तिला जवळ घ्या. तिचं थोबाड फोडा. तिच्या मोबाईलचे रिंगटोन तपासा. व्हॉट्सअपचे मॅसेज तपासा. तिला कोणाचा फोन येतो हे तपासा. ती कुणाशी किती टाईम बोलली हे तपासा. त्याचे व्हॉट्सअपचे मॅसेज तपासा. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नावं नसतात दत्तू पाटील भिका पाटील. नाही त्यांच्या त्या खुणा असतात. खुणा महत्त्वाचं असेल तर 1 स्टार. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा 2 स्टार. त्याच्याबरोबर पळून जायचं 3 स्टार. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत. सज्जने सायलेंट असतो तो. फक्त कणवतो घरात. खर्र खर्र ब्र फटका धरून. याला कुठं तरी आवर घातला नाही तर गाव तिथं वृद्धाश्रम सुरू होईल. 70-70च्या बापाने पोरांना पाणी पाजलंय. वळगा सारंग धरू. आणि हीच खरी या परिवाराच्या दुःखद प्रसंगाला भांगर परिवाराला शुभेच्छा. मला खुणायचं का नाही 1 वाजलाय. मला उभं राहिलो भांड राहत नाही मला. फाल्गुन पौर्णिमेचा चंद्र जमिनीवर पडला का जमिनीतली ताकद वाढायला सुरुवात होती. कधी ध्यानात. मग ज्यावेळेस बागायती जमीन नव्हत्या कोरडाऊ शेती होती तेव्हा लोक होळीला बैलांकडून शेती
नांगरून ठेवायची का? खालची ढेकळं वर आली का तेव्हा सूर्यप्रकाशाची किरण. कारण माहिती का, तेव्हा वसंत ऋतू येणार आहे. आणि वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा ऐका नीट, वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा प्यायला पाणी नसलं तरी चालेल, वड्याला पाणी नसलं तरी चालेल, पण झाडाला पालवी फुटल्याशिवाय राहत नाही. हे शास्त्र ज्ञानोबारायाने 700 वर्षापूर्वी 13व्या अध्यायात लिहून ठेवलं. वसंताचं रिझवणे झाडाचे सांजेपणे. वा, ज्ञानोबा म्हणले वसंत ऋतू आलाय, आता आंब्याला बहर. तिथे काय मीटिंग घ्यायची आणि माणसं म्हणला आपण बांधला बांगला, आपल्या बापाला नाही जमला. आपण बांधला, सासरवाडीचा आधार होता. साडूचा ऍक्सिडेंट झाला, मिवणीला कोणता आधार नव्हता. आपण बांधला, आपल्या बापाला नाही जमलं. मग ऐकणारी माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं. चिंता करायचीच नाही ना महाराज. कशावरून चिंता करायला? आपल्या हातात काही नाहीच आहे. देखवी ऐकवी चिंता करायची नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. एक, ज्ञान देव फायनल करून घ्यायचं, पुन्हा डोकं नाही लावायचं. 2, चिंता करायची काही कारण नाही, कारण सगळं देवाच्या हातात आहे. अभंगातला 3रा मुद्दा सुरू झाला. आज कैलासवासी सौभाग्य होती सुनंदा शांताराम बांगर यांच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या कुटुंबामधील दुःखद प्रसंगाला जमलेले आप्तेष्ट मित्रपरिवार, गायक वादक गुणीजन, माईक सिस्टीमवाले, स्टेजवरील उपस्थित मान्यवर गायक वादक सगळ्यांच्या सहकार्याने त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 2च शब्द झालेत कीर्तनातलं. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, आणि सगळी उत्पत्ती स्थिती देव आहे. चिंता करायचं काही कारण नाही. मग ह्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना 5.5 महिन्याचं म्हणजे प्रथम पूर्ण स्मरण म्हणा, श्राद्ध म्हणा, याच्या कीर्तनाला सुरुवात. आणि त्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग ज्ञानोबारायांचा आहे, कडवे चाल आहे. अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याच्या अगोदर 2 प्रश्न तुम्हाला विचारतो, उत्तरं द्यायला जायची. समाजामध्ये 2 प्रभाव आहे, एक आहे एक नाही. एका वर्गाचं म्हणणं आहे श्राद्ध घालूच नाही का, होऊन गेले दिवस, मेलं म्हणजे गेलं, अशी एक अवलाद आहे. एक असं आहे घातलं पाहिजे. आता दोन्हींचे प्रभाव सांगतो तुम्हाला. श्राद्ध घालूच नाही हा माणूस सत्तेनं, संपत्तीनं आणि पैशानं, अहंकारानं ग्रासल्यामुळं तो धर्मद्रोही आहे. याच्यावर तुमचं मत? तो धर्मद्रोही आहे, त्याला ती गोष्ट मान्य नाही. कारण त्याच्याकडे ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचा त्याला ग आहे. आणि ग कधी माणसाला शास्त्राकडे येऊ देत नाही. झालं पाहिजे. एक वर्ग म्हणायला घातलंच पाहिजे का, अरे बिचारीनं मला 9 महिने कुशीत ठेवलं रे, 3 वर्ष दूध पाजलं रे, मग जातील 5-50 हजार, पण बिचारीनं आयुष्यभर आशीर्वाद तर दिलाय. माझ्याकडून अन्नदान घडेल, माझ्याकडून ज्ञानदान घडेल, आणि बिचारी माझी आई स्वर्गात सुद्धा मुक्ती मिळून आनंदाने राहील. मी तिच्यासाठी का घालू नये? हा वर्ग सात्विक विचाराचा आहे, आणि एक वर्ग तामस विचाराचा आहे. आणि तामस विचाराच्या लोकांची संख्या वाढली. 10वा सुद्धा आता लोक 10व्या दिवशी घालायचं नाही म्हणले, मग 5लाच उरकून घ्या. इतकी भिकार अवलाद पैदा झाली. मग कारबा म्हणे भाऊबंदाशी लग्न आहे, करा. मग 5व्या दिवशी जर तुला 10वा करायचा आहे तर तू 4.5 महिन्यात बाहेर का आला नाही? तुला घाई होती ना. बिचारीनं रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केली, स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडून मुलं बाला मोठे उभे केले. तुम्हाला थोडीशी पेमेंट वाढली, सासरवाडी थोडी चांगली मिळाली, हलकट माणसं तुम्हाला मानायला लागले म्हणजे तुम्ही शास्त्र सोडून द्यायचं. थोडंसं समाज मानायला लागलं म्हणजे गेलं शास्त्र बोंबाला सगळं. हा समाजाचं काय घेऊन बसले? तुमचा खिस्सा गरम येतोवर हे जग आहे, आणि तुमच्या मनगटात ताकद येतोवर हे जग आहे. एकदा गुडघे टेकल्यावर तुम्ही रामराम घालून पहा कोण कोणाचं आहे. अरे एकदा म्हणायला झालं मग मला 5 वाजता लोक फोन करतात, प्यासाठी करतात, हरिपाठासाठी थोडंच करतात. पुढं बसायचं मग असं चालतं का? तासाच्या बाहेर पडलेलं बी कॉल तकलीफ करतं, पण पोसात लई. माझी भाषा थोडी जे मुडा हुनी बीज काढले, निर्वाळी भूमी पेरले, ते सांडी विखुरी गेले, ते काही शास्त्रात पाळायचं नाही. असं नाही. सुधारले लोक, सुधारले. आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय, जग बदललं. काय डोमलं बदललंय? धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. बावळ्याचा बाजार नाही तर
गड्यानी मिश्या काढायच्या आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, गड्यानी बुटं घालून जेवायचं, पुरीनी पोरांचे कपडे घालायचे, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायचे, बापाची जमीन इकायची आणि मजा हाणायची. सुधारलं जग, सुधारलं. आतली चड्डी नाही, काही ना 6,000चा मोबाईल आहे हातात आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये, कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही. सुधारलं जग. सांगा मला, कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला रिबीन कापाय बोलावलं, तुम्ही भाषण काय करणार? तुम्ही म्हणणार का याची भरभराटी हो? तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार का हे विकासाच्या दृष्टीने उचललेलं ठोस पाऊल आहे? वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी, जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा. आपल्याकडे वृद्धाश्रम असावा. 9 महिने तिने कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापाला भाकरी नाही, काहींचे कुत्रे गाडी तिंडत, त्यात कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलती, टॉमीशी, कुत्र्याशी गप्पा हाणती. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पाच्या आईचा फुल टाइमपास होतो. सुधारले लोक. एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आईच्या गालावर हसू राहील, बापाच्या चेहऱ्यावर समाधान राहील आणि प्रत्येकाच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर राहील, त्या दिवशी जग सुधरेल. काय धर्म कळला आम्हाला? शिवजयंतीला 90 हाणायची, शिवजयंतीला 90. शिवाजी महाराज की जय भोंगळा करून हल्ला पाहिजे. नालाय. धर्म पाळायचाच नाही, फक्त घमेंडीत जगायचं. पाया पडून सांगू, घमेंड कशाची करा, लय दिवस टिकत नाही. तिला काही काळ आहे, तेवढ्या काळापुरती ती चालती, जिरती जिरती जिरती. 2 वर्षापूर्वी आपल्याकडे जागेवर डाळिंब होतं 1200 रुपये, 2000 रुपये जाळी. माणसंच भांगावली. एकादशही नाही, सोमवारही नाही, कायम डोळे लाल. बायकोला स्कूटी, पुरीला लुना, बापन पोरं धाब्याव, डोळे लाल. देवाने मीटिंग घेतली, यांना आकळवलं पाहिजे. मग देवानं तेल्या नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकले, स्कूटी गेली. उरली होती तारत्याची, ₹1/4 मोकळा झाला. गावात लोकांची लग्न मोळ. देव येतो. जेव्हा 5,000 रुपये कांदा होता मागच्या 15 वाड्यात, अहो आपली चिंगळी होती. लोकांनी 5,000ने घेतली, तेव्हा आपण चिंगळी ओजळत होतो. आता चिंगळी फुगली तर 1500 रुपये आले. आता तो 700 रुपये होईल, तेव्हा आपला कांदा वापस सोडून बाहेर येईल. काय उपयोग त्यात? देव येतो महाराज. असं नाही चालत. घमेंड लय दिवस नाही चालत. जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे. राहू केतू एकत्र आला तर त्याला सुद्धा ग्रहण आहे. जगाला शीतल करणारा चंद्र आहे. एक वाक्य सांगा, ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. भाषण करून देख सुधारणार नाही. इंग्रज गेल्यापासून भाषणं चाललीत. शेवटी ऐकायला लोक येईना. आता रोजाना आणावं लागायचं पहिल्या. मग आता सभेला येणारी लोक काय, त्यांना पिकअपचं भाडं द्या, रस्सा द्या, खांड द्या, जुला भाऊ द्या, मग येऊन बोखंडी बसू द्या आमच्या, ते भांबेल. आता एवढी लोक सभेला आणायची असती तर 5 लाख लागले असते. आणि गप्पा सोया 400 पोलीस लागले आले असते. ओ संप्रदाय तो संप्रदाय, तिकडं चालत असं मला. 10 लाख लोकांमधल्या माऊली सोहळ्यातल्या लोकांना कोणीच पत्र देत नाही, पण अष्टमीला आळंदीत हजर आहेत. 15 लाख 20 लाख लोक कोणी आमंत्रण देत नाही, पण 3 तारखेला बीजेला 11 वाजेपर्यंत दिहोत मंडळी हजर. त्याला काय सांगायची गरज आहे का? भाड्याला पैसे नाही, कुणाच्या गाडीवर येईल. एकट्या गाडी येताना मी दुसऱ्या गाडीवर येईल. नोडे पैसे ना असू दे, मी हात करून येईल, पण देहूपर्यंत जाईल. नाही ना माझ्या जेवायला आज आणणं. अरे मला स्वयंपाक नाही होऊ दे. तिथे जर गेलो ना, वैकुंठ गमन झालं ना, कुणाची तरी पंगात मी जेवणार आहे. मला न स्वयंपाक नाही झाला, नाही होऊ दे. काय स्वयंपाक? बायको म्हणते 2-3 भाकरी, एखादी भाकर बांधून न्या. काय नको. 12च्या आत जर मी तिथे गेलो नाही तर बीजेला जाऊन काय फायदा. मग मी 10:30ला जरी गेलो ना, अगं कीर्तन संपलं तिथं बीज झाली ना, पंक्ती घालणाऱ्यांची गर्दी आहे, फक्त जेवणारे पाहिजेत. हे जुनाट जुगादीचे नाणे, हे बहुत काळाचे ठेवणे.
हे काही कोणी उठायचं. आणि ही वादाचे जे मुद्दे तयार होतात ना वादाचे, हे कमी बुद्धीच्या माणसांची कामं आहेत. याला समाजाने लय मार्केट नाही द्यायचं. हे समाजाने उगाच कोणालाही बोखंडी नाही घ्यायचं, काय उपयोग नाही त्याचा. आता हे मागच्या आठवड्यात जे शिवाजी महाराजांचं झालं ना, याला मीडियावाल्यांनी पत्रकारांनी एवढी किंमत द्यायची काही गरज नाही. काय उगाच काय, आणि त्याने होतंय काय मारा. आणि ही जी माणसं असतात ती अभ्यासपूर्ण नसतात. समाजात चांगलेलं बिघडून द्यायचं एवढं त्यांच्या डोक्यात. त्यांना काय, तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का? अशी 100 जण भुकू दे ना. 900 तर आपल्या पॅनलचे आहेत ना. मग ते 900 फुकून काय करतील? त्या 900 मध्ये 900 ताईट आहेत ना. मग 100ला काय मार्केट द्यायची गरज आहे? आपल्याला तो असं म्हणला थोबा मग पाहूच ना कोण तिकडं. उसावर वाल वाढल्या ना, उसाला फरक आहे का? उसात वाल लावला, उसात फक्त गुंड हळलाय उसाला, मग काय गोडी कमी झाली का? आणि किती दिवस टिकतो वाल? 2-3 महिने झाले, आला खाली. मग वारकरी संप्रदाय हा ऊस आहे आणि बाकी किती भुका वाल आहे. त्यात काय, सोनाराच्या दुकानाच्या शेजारी भेळीवाल्यानं दुकान सांडलं, सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम होतो. हो, ते सोनाराचं काही झालं तर 30,000 फीट आहे, याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय, एक मिळालं कांदे कापू, एक मिळालं लिंबू पिळू. बरं, खाणारं गिराईक काय लय फुगीर, मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. लिहून ठेवून मागायला गेला का? माणसात पैसे मागितले नाही देणार, गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे, माणसात उडत गेला. काय करायचं कर, नाही देत, मागचे नाही ना आजचे नाही. तो वारकरी संप्रदाय हे त्याचं असं चालत नाही. 3 गोष्टी आहेत. सध्या मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही, ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापापुढे. आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं सांभाळू बाबा, आता काय करत. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले, तर काय करतील काय. बरं, बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही, हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. नाही. एक ओवी 16व्या अध्यायात, शास्त्र म्हणाल ते सांडावे आणि राज्यही तृणमानावे. ते असं नाही चालत मला. हा, चला पुढं. मग माझ्या तोंडातल्या उत्तराचं उत्तर समर्पक झालं. श्रद्धा घातलंच पाहिजे, त्यासाठी घेतलेला अभंग आहे. अभंगाला सुरुवात. मी तुम्ही म्हणाल चाललं काय, 3 शब्द झाले. आता 14 शब्द आहे. श्राद्धाला सुरुवात. फक्त पटापटा अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि अभंगात नेऊन घालतो. हे साते याचा अर्थ बाजार. दुडीवर दुडी गवळणी साते निघाला. तुम्ही बाजारला आलात तर देव आपला करा, नाही जर केला तर संसार लयाला जाईल. आणि कोणता संसार हा नंतर सांगू. गायक वादक मंडळी ध्यानात ठेवा, कुणाचे मायबाप नाहीये, कौनाचे मायबाप. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोजन. आता तुम्ही मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायचे, म्हणजे पटापटा बोलत. बायको सुरुवातीला होती नाही, मधी आहे, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या, काहीच नाही केलं. तो जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्त्याची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो, करायचं आहे का यंदा. हा, मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं, तुम्हाला मागचं काढायचं आहे का. सप्ताह केला उडत. हे बाया वया. आणि जत्राचं कसं आहे, हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. चौजाती गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का
आणायचा बा. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा, चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येते, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वही येते माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाय आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब मारलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे मग तुझ्या. मग पाय काय, चांगलं करायला त्रास आहे महाराज, वाईट करायला त्रास नाही. पण एक ध्यानात ठेवा, वाक्य लिहून घ्यायचा. हेंद्रिकेचे वाक्य आहे, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. त्रास आहे, त्रास होऊ द्या. आज एवढी लोक मंदिरात जर गेलीत, घाव सण केले नसते तो देव झालाच नसताना. देव कसा होईल? कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, पण डोळे कारागिराने किती ठिकाणी आणले, पाय किती ठिकाणी आणले, याच्यावर तो देव झाला. असं नाही चालणार ते. मग श्राद्ध घाला. तुम्ही बायको सुरुवातीला नव्हती, मध्ये आहे शेवटी नाही. माया पहिल्यांदा होती, मधी नाही. मधी आहे शेवटी नाही. जन्माला आला तेव्हा माया नव्हती, मधी आहे शेवटी नाही. झालं फायनल. मुर्गजळ सकाळी आहे नाही, दुपारी आहे का भास आहे? भास. संध्याकाळी नाही, मग मुर्गजळ आहे का भास आहे? भास आहे. झालं. चला पुढं. स्वप्न आहे का? लय सावध राहा. उत्तर तुम्ही नाही. स्वप्न खरं, स्वप्न आहे किंवा नाही? आहे. बरं खरं आहे का खोटं आहे? चूक. स्वप्न खरं आहे. तुम्ही म्हणा आता जमलं. स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही. जवळ तुम्ही स्वप्नात आहे तवर स्वप्न. मग काही माणसं स्वप्नात राजे होत्या. एखाद्याचं लगीनच जमत नसलं, 7 सीझन फेल गेले, जमलं बुवा, झाला नवरदेव, बसला घोड्यावर घोडा. बसला घोड्यावर घोडा. आली शांताबाई, हल्ली घोड्यानं उडी, फाटली गोदडी. स्वप्नीचं झालं झालं. स्वप्न खरंय, स्वप्न खरंय. एकच वाक्य सांगतो, ज्ञानी माणूस ज्ञानाला संसार सुखाचा आहे आणि अज्ञानाला संसार दुःखाचा आहे. झालं पाहिजे. आता ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही बरं का, हे शाळेतलं ज्ञान सोडून द्या. MA MPhil PhD MA MPhil PhD DH MCom LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MA DEd आणि BEd आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि FY SY MTech BTech DRIN डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि सेट आणि फार्मसी आणि ICT आणि DRIN डिप्लोमा MBN BN BTech आणि हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ. आता एक नवीन तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ. हा रगोच कोणता लिहून कोण खातं? यांना काहीला पाहुणे येईन, काहीला आले ते देईन, काहीला दिली ती राहीन, काहीला राहिली तिला पोर होईन. काय जी मेन काय जी पोरं कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या, मास्तर पोरं सापडली त्यात. आपल्याकडे घाला बा. अरे एकच आहे, घालावं कुठं कुठं. पोर काय अर्जंटियाची गोष्ट आहे का? तू गाडी वाटेव उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला. मावळ्याचा बाजार झाला सगळा. क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी राहिली नाही महाराज. कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही? कोणत्या क्षेत्रात नाही. संप्रदायातही क्वालिटी राहिली नाही, मेडिकल क्षेत्रातही क्वांटिटी वाढली, क्वालिटी नाही राहिली. क्वालिटीच नाही. पूर्वी 70-62% मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट. आता काय? आता 510 मार्क आहे पोराला, 500 पैकी 10वीला. आणि किती दिवस टिकतो वाल? 2-3 महिने झाले, आला खाली. मग वारकरी संप्रदाय हा ऊस आहे आणि बाकी किती भुका वाल आहे. त्यात काय?
सोनाराच्या दुकानाच्या शेजारी भेळीवाल्यानं दुकान सांडलं, सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम होतो. हो ते सोनाराचं काही झालं तर 30,000 फीट आहे, याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय आहे, एक मिळालं कांदे कापू कापू, एक मिळालं लिंबू पिळू पिळू. बरं खाणारं गिराईक काय लय फुगीर, मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. लिहून ठेवून मागायला गेला का, माणसात पैसे मागितले नाही देणार, गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे, माणसात उडत गेला. काय करायचं कर, नाही देत, मागचे नाही आजचे नाही. तो वारकरी संप्रदाय हे त्याचं असं चालत नाही. 3 गोष्टी आहेत सध्या. मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही, ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं सांभाळू बा, आता काय करत. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले, तर काय करतील काय. बरं बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. नाही 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 नाही. एक ओवी आहे 16व्या अध्यायात, शास्त्र म्हणाल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. ते असं नाही चालत मला. हा चला पुढं. मग माझ्या तोंडातल्या उत्तराचं उत्तर समर्पक झालं, श्रद्धा घातलंच पाहिजे, त्यासाठी घेतलेला अभंग आहे. अभंगाला सुरुवात. मी तुम्ही म्हणाल चाललं काय, 3 शब्द झाले, आता 14 शब्द आहे. श्राद्धाला सुरुवात. फक्त पटापटा अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि अभंगात नेऊन घालतो. हे साते, साते याचा अर्थ बाजार. दुडीवर दुडी गवळणी साते निघाला. तुम्ही बाजारला आलात तर देव आपला करा, नाही जर केला तर संसार लयाला जाईल. आणि कोणता संसार हा नंतर सांगू. गायक वादक मंडळी ध्यानात ठेवा, कुणाचे मायबाप नाही आहे, कौनाचे मायबाप. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोजत. आता तुम्ही मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायची, म्हणजे पटापटा बोलत. बायको सुरुवातीला होती नाही, मधी आहे, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या, काहीच नाही केलं. तू जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्त्याची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो, करायचं आहे काय यंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं, तुम्हाला मागचं काढायचं आहे का, सप्ता गेला उडत. हे भैया वया. आणि जत्राचं कसं आहे, हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. 14 गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचा बा. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा, चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येते, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वही येते, माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाई आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो, वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो, कोणचं बॉम्ब मारलं. लोक म्हणले, तुझंच आहे. माझा
ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे बा तुझ्या, मग पाय काय. चांगलं करायला त्रास आहे महाराज, वाईट करायला त्रास नाही. पण एक ध्यानात ठेवा, वाक्य लिहून घ्या जा, हेंद्रिकेचे वाक्य आहे. सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. त्रास आहे, त्रास होऊ द्या. आज एवढी लोक मंदिरात जर गेलीत, घाव सण केले नसते तो देव झालाच नसताना. देव कसा होईल? कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, पण डोळे कारागिराने किती ठिकाणी आणले, पाय किती ठिकाणी आणले, याच्यावर तो देव झाला. असं नाही चालणार ते. मग श्राद्ध घाला. तुम्ही बायको सुरुवातीला नव्हती, मध्ये आहे शेवटी नाही. माया पहिल्यांदा होती, मधी नाही, मधी आहे शेवटी नाही. जन्माला आला तेव्हा माया नव्हती, मध्ये आहे शेवटी नाही. झालं फायनल. मुर्गजळ सकाळी आहे नाही, दुपारी आहे का भास आहे? भास. संध्याकाळी नाही, मग मुर्गजळ आहे का भास आहे? भास आहे. झालं. चला पुढं. स्वप्न आहे का? लय सावध राहा. उत्तर तुम्ही नाही. स्वप्न खरं, स्वप्न आहे किंवा नाही? आहे. बरं खरं आहे का खोटं आहे? चूक. स्वप्न खरं आहे. तुम्ही म्हणा आता जमलं. स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही. जवळ तुम्ही स्वप्नात आहे तवर स्वप्न. मग काही माणसं स्वप्नात राजे होत्या. एखाद्याचं लगीनच जमत नसलं, 7 सीझन फेल गेले, जमलं बुवा, झाला नवरदेव, बसला घोड्यावर घोडा. बसला घोड्यावर घोडा. आली शांताबाई, हल्ली घोड्यानं उडी, फाटली गोदडी. स्वप्नीचं झालं झालं स्वप्न खरंय, स्वप्न खरंय. एकच वाक्य सांगतो, ज्ञानी माणूस ज्ञानाला संसार सुखाचा आहे आणि अज्ञानाला संसार दुःखाचा आहे. झालं पाहिजे. आता ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही बरं का, हे शाळेतलं ज्ञान सोडून द्या. हे MA, MPhil, PhD, DH, MA, MPhil, PhD, DH, MCom, LLB, DEd, BEd, ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MA, DEd, BEd, आर्ट अँड कॉमर्स, सायन्स, FY, SY, MTech, BTech, डेअरिंग डिप्लोमा, टर्नर, फिटर, वेल्डर, मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेट, सेटन, फार्मसी, ICT, ॲग्री, डेअरिंग डिप्लोमा, MBA, BN, BTech, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ. आता एक नवीन तज्ञ आहेत, गुप्त रोग तज्ञ. हा रगोच कोणता कोण खातं? यांना काहीला पाहुणे येणं, काहीला आले ते देईन, काहीला दिली ती राहीनं, काहीला राहिली तिला पोर होईन. काय जी मेन काय जी पोरं कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या, मास्तर पोरं सापडले त्यात. आपल्याकडे घाला बा. अरे एकच आहे, घालावं कुठं कुठं. पोर काय अर्जंट याची गोष्ट आहे का? तू गाडी वाटेव उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला. मावळ्याचा बाजार झाला सगळा. क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी राहिली नाही महाराज. कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही? कोणत्या क्षेत्रात नाही. संप्रदायातही क्वालिटी राहिली नाही, मेडिकल क्षेत्रातही क्वांटिटी वाढली, क्वालिटी नाही राहिली. क्वालिटीच नाही. पूर्वी 70-62% मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट. आता काय? आता 510 मार्क आहे पोराला, 500 पैकी 10वीला. मग ते विकल्पाचे द्यावा लागले ना. 6 सोडवायचे होते, 5 सोडवले, ते द्यायची पाळी आली ना. आता काय याच्यापेक्षा काय? बरं जाऊ द्या. इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात, समजा पडू शकतात, गणितात तर पडू शकतात, विज्ञान मराठीत पडतील का? आता मराठीला 100 मार्क पाडणारी पोरं आहेत. मी शाळा निघाल्यात कुठून? काही काना, मात्रा, उकार, रस्व, दीर्घ, पूर्णविराम हाय का नाही? मिळालं का सगळं? अहो इथं ज्ञानोबारायने लिहून ठेवलं, हे मराठीची आहे नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करू. अरे ब्रह्मविद्या सुद्धा तिच्यापुढे एवढ्याच भाग. अवघड भाषा कोणती आहे? सगळ्यात अवघड, सगळ्यात अवघड. अहो आईची आई किंवा वडिलांची आई या जला जर दुसरी वेलांटी असली तरच आईची आई. जर पहिली वेलांटी असली, अख्खं शास्त्र बदललं. अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन, इमिजिएटली, ताबडतोब, आत्ता. काय शब्द आहे महाराज? मृत्यू शब्दाचा अर्थ. शब्द तुम्ही कानामा काही राहिलाय का नाही जगात? काय नाही. फक्त कडक कपडे घालायचे, बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या. काय खावा याची अक्कल नाही अजून लोकांना. महिला मंडळ पापड भाजून खात्यात का तळून? तुम्ही कशा खाल्या? आकली आहे तुम्हाला काही? तळेल पापडाला चकना म्हणतात.
काय सांगावं काय ह्या लोकांना. मला सुधारलं जग. वांग्याची महिला म्हणलं मेथीची भाजी, मेथीची मेथीची भाजी, शेपूची भाजी, पालकाची, वांग्याची. आता तुम्ही वांग्याला जर भाजी म्हणता तर मेथीला काय तिची सवत आहे का ती? कालवण म्हणायचंच नाही कोणी. आज काय भाजी केली? वांग्याची. वांग्याची भाजी होईन कशी? ज्याच्यात पुरण आहे त्याला काय म्हणतो आपण? पोळी. जिच्यात पुरण नाही त्याला चपाती. तुम्ही चपातीला काय म्हणता? पोळी. पोळी. चपातीला पोळी म्हणा. पोळीला काय? भाकरं म्हणती. काय कशी कसंही जगायचं आणि त्याला स्टँडर्ड म्हणायचं. एक वाक्य सांगा, माना नाही तर नका मानू. पण ती लई येडेची. ती येडेची. शिकलेली माणसांना तर काय झालंय, नवीनच आणतात काही बी. पोरीनी पोरांचे कपडे घालायचे, सुधारलं जग. आता पोरीनी ह्या 2 महिन्यापासून एक नवीन डाव आणलाय, बापालाही कळना. ते तोंड बांधून फिरणारी जी पोरगी आहे ना, तिचे फक्त डोळेच उघडे होते पहिले, नाकाचा शेंडा डोळे. बापाच्या शेजारी पोरगी पोराबरोबर हॉटेलमध्ये चहा पिऊन गेली, वेटरनं ओळखली पण बापानं नाही ओळखली. आता पोरीनी त्याच्यापेक्षा एक नवीन आयटम आणलाय 2-3 महिन्यापासून. मोबाईल आहे ना, मोबाईल असा मोठा आहे ना, त्यांनी ती खटकी काढून टाकली. आता त्याला एक कांडी आहे, कांडी ट्यूब. कोणती ट्यूब आहे ती? हा, ब्ल्यूट्यूब. ती कानात अडकी ती, इकडे टॉक काढी ती, बोलत चालत ती. ज्या गाडीतून उतरली त्याच गाडीत परत शाळेत गेली ती. लोक म्हणले शाळा सुटल्या का आली बोल. काय झाकली 1.25 लाखाची. उत्तर पुढे सारखायचं आहे आपल्याला. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला एक शब्द शिकायचा आहे. पुन्हा ह्या बांगर परिवाराच्या दुःखात प्रसंगाला आपल्याला एक शब्द शिकायचा आहे. ये साथी आलिया वणगा सारंग दारू, पण नाही तरी संसारू जाईल लया. एवढा शब्द संपला की कीर्तन संपलं. मुद्द्यातल्या सुरुवातीला शब्दाला सुरुवात. एकच शब्द शिकवणार आता तुम्हाला मी. फक्त फटाफटा तुम्ही बोलत जायचं. आता संसार काल नव्हता, आज आहे, उद्या आहे. बोला पटकन. संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? अपूर्णांक आहे. कधी पूर्ण होणार आहे का थोडाच? आजीबाईला विचार ना कसं काय चाललंय. ती म्हणते बस तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. तिसरी जाती तर पहिली बाळात पण आली ती, पहिली बाळात पण आली ती, दुसरी ऑपरेशनला येते. तू नक्की मोकळी कधी होती? एखाद्या म्हाताऱ्या विचार कसं काय, बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो. गाडव आहे तू. पुढं बारं काढित होतो, मागं सायपण उकडती, सायपण जोडीत होतं, नट डिल्ला होतो, नट बसत तर चमडं खलास होतं, चमडं बसत तर डीपी जळती, डीपी बसती तयार आटती. तुला मेल्यावर सुद्धा बांधून न्यायचंय सुतळीनं. तू उठून पाहायला बसलाय. सगळे भावबंद आल्यात का? अहो महाराज 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी आहे. 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी. हातावर नंबर लिहून घरी गेल्यावर पाहा. या फळना चुंबिता फुलना थोरंबिता. त्याला फळही नाही फुलही नाही, ते झाड वांज आहे. संसार हे वांज झाड आहे, ते कधी पुरं होत असतं. हा संसार चांगला करा हे होईल, याच्या वाचून काय आणलंय? लग्न झालं पोरग होणार, त्याची काय मिटिंग घ्यायची? माणसं म्हणते झालं बघ त्याला पोर, मग आता यानं बायको केलं शेजार त्याला पोर होईल. संसार येतो त्याच्यात काय एवढं विशेष येतो? काले होता आज आहे. आजा गेला पंजा गेला देखत बाप. एक वाक्य सांगा महाराज, कष्टाने श्रीमंत झालेली माणसं वेगळी आणि बापाच्या इस्टेटवर आई ती श्रीमंत झालेली माणसं वेगळी. एक भांडे घासणारीची मुलगी सीए झाली, कौतुक आहे का नाही? एक फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, कौतुक आहे. आमदाराचं पोर आमदार झालं, काय नवीन? आणि आपले लोक अरे नाहीच त्याच्यात काही, त्यात काय एवढं विशेष आहे? अहो ते पिढी जाते आणि ते लावूनच धरतात. ती हुशार मंडळी असते ती. बाप दमत आला का पोरगा आलंच बाहेर काढते ती. अशी येडे नाही. लगेच 5-50 वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची. 5-50 याडपाट गोळा केले का झाले युवक संघटन. ती हुशार मंडळी राहती. तर आपल्याच्यानं होत असतं कधी. आणि आपण म्हणतो माझ्या पोराला पकवान शिकवायचं आहे. इथं पकवायचं याडं निघलं, तुझं कुठं शिकतो? मावळ्याचा बाजार. कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा. अहो कीर्तन करायचीच कचा क्वाटरी पेतात, तो कोण नेतो? असं चालतं का महाराज? तसं नाही चालत. जगामध्ये एकच माणूस असा आहे का बाप करतो तेच पोऱ्या करतो. पुढारी हुशार. बाप दमत आला, पोरगा उठला, पोराला जागा नाही, सून नाही येईन साडू टोळी तीच. असं जमून नाही देते. रात्री बायको बाळातीन झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड उमल ते नेतृत्व.
16 टाके पडले त्या बाईला, जगती का नाही? उमलते नेतृत्व, फुटली नाही त्याला मिशी, युवकांचे श्रद्धास्थान. पुन्हा काढली मिशी, जनसामान्यांचा आवाज. शब्द तर कुठून आणत्यात काय कळत नाही हो. पुस्तकच कंत वाचित्यात काय कळत नाही. बुलंद तोप, शब्द कुठून आणतात काय नो. परिसराचे भाग्य विधाते, काढली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. मेले. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने, 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 हार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या संपली माणसं महाराज. काही राहिलं नाही, फक्त झाकली सव्वा लाखाची. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातलं वाक्याचे बाहेर पडलं ना ते फिट. फक्त थोडं कानाला वाईट, पण ओकेच. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आलाच. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती, 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती, आणि तिथं एवढंच खाती 2 तास. तिला म्हणलं हात उचलती, म्हणते तुझ्या कांद्या लागला होता. लागेलच, लागायचं काय राहिलं. हो, मोबाईल आहे तिच्याकडं. ती नवऱ्याला फोन करते, गवत न्यायला या. तो गडी सायकल येऊ नये, त्यालाही गाडी. त्याला 300, नीला 200 किती झाले, 500. आपल्या गावात त्यांचं 20 लिटर दूध डिग्रीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. पाणी वापरीत नाही चहाला, नुसतं दूधच आहे. सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले ना त्यांचे. एक लाईट बोर्ड नुसतं चार्जरसाठी, एवढे त्यांच्या घरात मोबाईल आहे. घरं आपल्यापेक्षा अप टू डेट आहेत. वा वा वा. जेवताना टीव्ही पाहती, झोपताना मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. हा, दिवस उगेपर्यंत झोपती. सकाळी आपणच तिच्या घरी बिनतोंड डुटल्याचं. आज काय करता येतं का काय? आजचे दिवस या बरं राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगन 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही, असं झालं. हो, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन, खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट ठेवणार नाही, निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. त्याच्यातलं कोणतं खोटं ठरलं सांगा. आणि आता 5 गोष्टी सांगून देतो घडणार आहेत. नाही घडल्यानं मला दिसेल तिथं आणा, पण घडणार. एक 2-3च वर्ष थांबा महाराज. घरांमध्ये माणसं राहणार नाहीत, माणसं नाही राहणार. का? प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे महाराज, आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, मुलगा बाहेर आहे. घरात माणसं कुठे आहे? 10:30 वाजता निम्म्या गावाला कुलूप आहे. तुम्ही जाऊन पहा गावात. गावात माणसं नाही राहिली. माणसंच कुठे गावात? भिकारी सुद्धा आता दुपारी येत नाहीत. गरज लावेल, माणसं कुठे घरात? जर कांदे सकाळचा सीझन चालला, लागवडी सीझन झाला महाराज, 10 वाजता गावात माणूस नाही. माणसं कुठे? वयस्कर म्हातारी आई आहे, बिचारी वटेवर बसते. म्हातारा आजारी पडला, बादलीनं पाणी आणते. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा काठी टिकीत दवाखान्यात जातो. म्हातारी रस्त्याला उभी राहते, लोकांना विचारते रविवार कधी आहे का? माझ्या रविवारी येऊन माझ्या मुलानं मला डोळे भरून पाहावा एवढी अपेक्षा आहे. त्याने मला पैसे देऊ नये, पैसे नाही देऊ, लुगडं नाही आणू, पण त्यानं मला डोळे भरून पाहावा. कोण आणणार आहे? इकून तिकून पत्र तर येतच नाही. आता पत्र हा विषय संपला. पूर्वी तरी म्हातारी पोस्ट म्हणला इतरायचे भाऊ काही आले का? आता ते दिवस नाही. आता फक्त म्हातारीनं रविवारी विचारायचा, वटेवर बसायचं. आज 50% कुटुंबांमधली ही परिस्थिती झाली महाराज. माणसं नुसते शिकून मोठे झाले तर सर्व्हिसला लागले. यांना रविवारी सुद्धा तासभर आई पुढे जाऊन बसायला वेळ नाही हो. यांना पेमेंट मोकार झालंय. सासरवाड्यात तगड्या मिळाल्या. मिवणीच्या ऍडमिशनची याला काळजी, थोरली मिवणी बाळातपणा राहील त्याची याला चिंता. लहान मिवणी परीक्षेला गेली 12वीच्या, मग येते का नाही तिला सापडून आणा याला आठवडा गेला, मग ती का निकालच घेऊन येते काय? यांना आईकडे पाहिलं वेळ कुठे? यांना वेळ कुठे? यांच्या घरात पुरी अशा जन्माला आल्यात का त्यांना नवरा देखणा पाहिजे,
गोरा पाहिजे, चांगला पाहिजे, त्याला भाव नसला पाहिजे, त्यानं पगार माझ्या ताब्यात दिला पाहिजे, आणि मी खर्चले किती हे विचारलं नाही पाहिजे. असा पोरगा तर पुरीला पाहिजे, त्यानं त्याचे आईबाप हाणले पाहिजे आणि माझं गाचपान सांभाळलं पाहिजे. किती वाईट परिस्थिती झाली महाराज. लोक फक्त कडक कपडे घालतात, नाही तर म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत घरातली परिस्थिती एकदम भयानक आहे. तुमचं काय मत आहे? हे फक्त तुम्हाला बंगले थोडे मोठे दिसतात, व कडक कपडे घालतात लोक, आणि पाहुणे आल्यावर थोडेसे भारी भारी बोलतात, म्हणजे आपल्याला वाटतं ही माणसं सज्जन आहे. लय नालायक. अहो महाराज, यांच्या घरी जर पाहुणीला पुरीला पाहायला पाहुणे आले ना महाराज, बोलू नाही, मला दम निघत नाही. मी घरून निघतानाच ठरवतो आज वाईट बोलत नाही, पण मला कळ नाही निघत महाराज. काही माणसं अक्षरशः म्हाताऱ्यांना कोंडून घेतात. पाहुणे येणार ना पुरीला, रांगोळी बिंगोळी काढायची, स्वयंपाक चांगला भारी करायचा, पाहुण्यांना गाद्या बिद्या, आणि म्हातारा कोंडून घ्यायचा. आणि काय म्हणायचं माहिती का? पाहुणे जाईपर्यंत उघडू नका रे. हा, काही बोलल तो येणार का तो? कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे ना, त्यांना बाप कुठे ते वड्याला सापडे लावला दी. हा, उलट माणसानं म्हाताऱ्याला जरा बरे कपडे घालून पाहुण्यात बसवलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? जाऊ द्या बस, तो याला असू द्या. आणि पाहुण्याला माहिती आहे ना, वयस्कर माणसं वया परत्वे बुद्धीत बदलून व त्यांची भाषा सरकू शकते, हे येणाऱ्या माणसांना सुद्धा माहिती. मग बाप लपून ठेवायचा. अरे उलटा म्हातारा पुढे आला म्हणजे खरं सांगा, खरं लग्न म्हाताराच जमेल. वा वा वा, ते साधं दिसतंय, पण साधं ना कसं. कुठले पाहुणे? पोराची आई कुठली? त्याला मामा किती? पोर काय करतय? पेत बितय का? सरळ. वा, अरे अरे त्याची बहीण कुठं देईल? किती महापात माहिती. महाराज, तो वाईट नाही बोलणार, पण फायद्याची माहिती काढल्याशिवाय राहणार. आणि त्यानं जी माहिती काढली त्यांची टाप नाही बंद नाही म्हणायची. अरे अरे, त्या पुरीची भावजाई त्यांच्या जातीचीच आहे का? किती साधा झटका आहे. पण म्हातार आहे ते, जुनं ते. और साईबापा रडतात घरांमध्ये. काय नाही महाराज, फक्त झाकली. लोक इस्ताऱ्या मारून हिंडतात. शाळेतून पोरग पळत आला, आई घरात बसली होती. आईने तू डोक्यावरचा पदर चुलीला लावला, कांदे लाव. हे बऱ्या तू माया बोटाक बाजा ना, इकडे बोटा दुखायला लागलं, तू पाय ना इको दे जायचा. आईनं महाराज डोक्यावरचा पदर कांदे लावून भिजून आला, म्हणून असा चुलीवर धरला. काय वाईट परिस्थिती सांगतो तुम्हाला एका मिनिटात. आईनं पदर असा चुलीवर धरला महाराज. आणि का धरला माहिती का? शेक व्हायचा का? अरे मी लुगडं बदलवलं तर मला दुसरं लुगडं नाही. आणि आईनं डब्यात हात घातला. डब्यात चहा प्यावा म्हणजे थंडी उडेल, स्वयंपाक करू. तेवढ्यात पोरग पळत आला. आईला म्हणलं, मी पास झालो का? पास झालो आहे मी. महाराज डब्यात हात घातला, मुठभर साखर काढली आणि आईनं पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. बोलायची पैशात किंमत किती? बोला. कुत्र्याला बिस्किट घालून आई बापा कळा त्या काय? कुत्र्याला बिस्किट. सुना जरा नीट आहे का? कीर्तनाला आलेल्या सुना, हा जरा भान ठेवा, भान. तू काय 7-8 ताटल्या 2-4 तांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली काय? 4-4 गुरुवार करते, सासरा उपाशी मारी ती, आणि इकडे बचत गटात भाषणं जोडी ती. म्हणजे लय शहाणी झाली तू. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात कुशिड्या झाल्यात, आणि इकडे उद्यपनाला भजी काढी ती. जरा सावध व्हा. सासू सासरी ती इस्टेट आणि एक धनात ठेवा सुना. तुम्ही त्यांचा किती छळ केला, एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका. हा, तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे, थोडा काळ येतोय बी. तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना, ते भंगार, ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार. चालला त्याच्या पोऱ्यानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फेट आलाच, झालाच बाबा, झालाच टाळ करी. मग हा सगळा माल कोणा येतो? हा, लई दिवस नाही चालत. पोऱ्याची पोरग नुसतं आईला म्हण नाही, मी पास नाही झालो आई, नोकरीला लागलो मी, नोकरीला. काय वाटलं असेल हो त्या आईला? काय केलं माहिती त्या आईनं? शर्टच काढला पोराचा, शर्ट. गरीब आई. आणि एक ध्यानात ठेवा, गरिबीला कधी लाजू नये, कधीच लाजू नये. जे आहे ते प्रारब्धात आहे. हा माझ्या अंगात शर्ट आहे, फाटला तरी माझा, काय लाजायचं काम आहे त्याला? आणि माणसं गरिबी झाकण्यासाठी कर्ज करतात.
गरिबी ती गरिबी. जुना म्हातारा पूर्वी बँकेत पैसे काढायला जायचं तरी धोत्राला गाठणी देऊन जात होता. घाबरत नव्हती माणसं. ती नीतीची श्रीमंती होती. ते म्हणायचे बा माझी परिस्थिती अशी आहे बा, तुम्हाला काय म्हणायचं ते ही लाजत नव्हती. पूर्वी लोक हुशार होती. आता लोक इतके हुशार आहे, शेतकरी वर्ग सुद्धा पोराला जर पाहुणे यायचे असले पाहायला तर धान्याची थप्पी लावितात. पण सरळ हुशार लोक झालेत आता. सगळे धान्य नाही लावती, आतमध्ये भुसाचे पोते आणि शेवटची थप्पी फक्त बाजरीची. पाहुण्यानं पाहिलं टाचून पाहिलं बाजरी. हा म्हणला मागची आहे, गेल्या वर्षीची एवढी देऊन टाका पोर. मग एक महिन्यानं हाच पाहुण्याला फोन करतो एखादं पद्धत द्या पाहतो बाजरी. मग जुने लोक असेच करायचे महाराज. आपली लोक काय करायची माहिती का, आपली पोराचं लगीन जमत नसलं का गावात पोर मुंबईला पाठवायची. मुंबईला गेलं ते कोणते तरी कपडे घालून 2-4 दिवस गावात यायचं. आणि मग लोक म्हणे चिटाकलं बरं का, चिटाकलं असं शब्द ऐकले होते. पुरीच्या बापाचं मन बिचारायचं, पाकुळायचं. मग तो म्हणायचा देऊन टाका पूर्वी. टोले जंग लगीन व्हायचं. 2-4 महिन्यानं आला भांड्याचा टेम्पो घरात. का हो, कंपनी बंद झाली. आता ह्या 2-4 वर्षापासून तिला पुढं बंद झालंय. आता जर खडकीचे किंवा पिंपळगावच्या किंवा अवसरीच्या माणसाला म्हणलं ना पोरगा मुंबईला आहे, आता खडकीचा माणूस काय म्हणतो, जाऊनच येऊ. त्याला माहिती आहे आता रस्ते झालेत, साधनं झाले. सकाळी मंचरमधून गेलेला माणूस दुपारी सुद्धा मुंबईवरून जेवायला घरी येतो. त्यामुळं आता ह्या लाबाड्या आलं म्हण्या असं आहे बा. अय ती आईनं शर्ट काढला, दगडावर धुवायला काढला तर डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला. इतकी रडली आई. आणि कान आरशा पुढे केला आईनं महाराज कान. आणि कानातलं मोडलं तर सोनाराची काच ओली झाली. इतकी रडली आई. हो काय आई असेल महाराज, का रडली माहिती का. अरे अजून एक शर्ट असता तर त्याला बदलवायला झाला असता. पण आई लवकर उठली, पोराला म्हणली बनेन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे. गोदडीने काय भोळेपणात प्रेम राहत महाराज. गोदडीने पोरग म्हणलं गोदडी. थंडी वाजल रे तुला. काय महाराज, मुलगा किती वयाचा झाला याचा विचार कधी केला आहे ना. तुला थंडी वाजेल रे. मग असं कर, आईनंच गुणीत गोदडी घालायची. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. गुणीत गोदडी घालून बाबळी खाली उभी. एसटी आली, एसटीतून 5-6 माणसं उतरली. आमची आईची एसटी चढली. पोराच्या मांडीवर गोदडी दिली आणि दरवाजाजवळ उभी राहिली. कंडक्टरनं बेल मारली. एसटी चालू झाली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि बाहेर नुसता हात काढला मारा तर शेतातला बांध फुटावा तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसाला पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे माझ्या भाऊचं आहे, मला वाचून दाखव, पण अगोदर चहा पे. पोस्टमन चहा प्याला. आईनं हातात बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. तिरतूर बाईच्या शिवेशी, चिरंजीवचा दंडवत, पत्रास करंकी. प्रवास चांगला झालाय, खोली मिळाली गाई, कामाला जायला लागलाय, सारखी तुझी आठवण येते आई, तब्येतीची काळजी घे गाई, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सगळ्याचं राहिलं गाई तुला, सगळ्याचं राहिलं आई, सांगायचं राहिलं गाई तुला, सांगायचं राहिलं आई. मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई, आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई, तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग, पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली ग आई, तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात. आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं, पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षरं विरघळून जावीत, आणि पोस्टमननं आईला म्हणावं सुखी आहे ना मुलगा, मग का रडता, खळकन हसावं, पदर डोळ्याला लावावा, आणि काय म्हणावं माहितीये का, अरे सुखी म्हणून रडत नाही रे, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो रे, याला आई म्हणतात. घरात माणसं राहणार नाहीत हे घडणार आहे. 50% कीर्तनातल्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आज आपल्या खेड्यात हो, म्हातारी काल्याच्या कीर्तनाला गेली, बुंदी घेऊन आली तर सुनानं कुत्र्याला घातली, पण नातवाला खाऊन नाही दिली. माणसं फक्त दिसतात तसे,
आई वाईट परिस्थिती झाली महाराज घरांमध्ये माणसं. आणि आता ते बोलू नये आपण वादाचे मुद्दे होत्या, पण तुम्ही पोरं न होऊ दिल्याची फळं आहे ना अजून 5-10 वर्षानं भोगाल. आता हे तुम्हाला वाटतं बा एकच बास, एक बास मुळे झालंय काय माहिती का महाराज, माणसं कुठे आहेत.